या निवडणुकीतली ही जी एक लक्षणीय मुद्द्यांची परंपरा, त्याच्यामध्ये दोन मुद्द्यांचा उल्लेख करायला हवा। तो म्हणजे मनसेचं झालेलं एकंदर पानिपत आणि दुसरं MIM या पक्षाचा, ओवैसी यांच्या पक्षाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेला शिरकाव। याची दोन्ही कारणं एकमेकांशी संबंधित आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजवादी पक्ष आणि त्याच्या आधी काँग्रेस यांनी धर्माचं राजकारण केलं होतं। काही विशिष्ट धर्मीयांना हाताशी धरलेलं होतं। त्या धर्मीयांची साथ त्यांच्याकडनं सुटली। अशा वेळेला मुसलमान धर्मीयांचा एक पक्ष म्हणून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून कोणी उभं राहताना दिसत नव्हतं। ती पोकळी MIM ओवैसी यांच्या रूपानं भरून काढताना दिसतोय। त्यांना चांगला पाठिंबा मिळाला। जागा जरी दोनच असल्या तरी मराठवाड्यामध्ये अनेक काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाडण्याचं महत्त्वाचं कार्य MIMच्या उमेदवारीमुळे केलेलं आहे। हा त्यातला एक भाग। दुसरा जो एक दखल घेण्याजोगा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थातच महाराष्ट्रवादी नवनिर्माण सेनेचे झालेलं पानिपत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस चुकली असं लोकसत्तांनी म्हटलेलं होतं। त्याचाच प्रत्यय विधानसभा निवडणुकीत आला। गेलेली गती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काहीही करून या निवडणुकीत पुन्हा मिळवता आलेली नाही। याचं एक साधं कारण असं होतं की नेता जरी चमकदार असला, नेता जरी नायक वगैरे वाटत असला, तो जरी कितीही मतदारांना आवडत असला, तरी पक्षाला म्हणून एक कार्यक्रम लागतो जो देण्यामध्ये राज ठाकरे पूर्णपणे यशस्वी ठरले। त्यांचे जे काही तगडे खंदे शिलेदार होते, बाळा नांदगावकर असेल, नितीन सरदेसाई असेल, यांनासुद्धा पराभव पत्करावा लागला। त्यामुळे निवडणुकीच्या या निमित्तानं मतदारांनी अनेक पक्षांना, पक्षनेत्यांना काही शहाणपणाचे धडे दिलेले आहेत। या शहाणपणाच्या धड्यामधला एक महत्त्वाचा धडा मनसेच्या नावाने नोंदला जाईल